सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रात सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी 5 मार्चला ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा 5 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झालं तर ग्राउंडच्या अंदरचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार. आज काय विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. एक लक्षात ठेवा, तर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे. त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगची कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रक्रिया, मुलांना कशा प्रकारे मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे, ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे आणि त्याचबरोबर जे काही सकाळी 6 वाजताची बॅच आहे, 5 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे. या बॅचला आपल्याला किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपलं ग्राउंड किती वाजता त्या ठिकाणी स्टार्ट होणार आहे, 100 मीटर 1600 मीटर रनिंग आणि ग्राउंडच्या बाहेर किती वाजेपर्यंत आपण येणार आहे आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जात आहे, ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. 5 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड कशा प्रकारे झाले याबद्दल आणि सेंटरपर्यंत जायचं कसं, राहण्याची जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था कुठं करण्यात आली याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. 9वी 12वी 5 भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचू राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला. सर्वात पहिले सेंटरपर्यंत जायचं कसं ते तुम्हाला सांगून देतो. कोणत्या जिल्ह्यातले असाल तर सर्वात पहिले CSTला आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. तिथं आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आल्याबरोबर घाटकोपर रेल्वे स्टेशनलाच लागून आहे घाटकोपर मेट्रो स्टेशन. घाटकोपर मेट्रो स्टेशनवर जा आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाची तिकीट फाळा 20 रुपये तिकीट आहे. तर आपण 10-15 मिनिटात मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे. मरोळ नाकाला जसे उतरले तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 1.5 किलोमीटर अंतरावर आपलं पोलीस मुख्यालय मरोळ आहे. तर आपल्याला पैदल त्या ठिकाणी जायचं आहे. ऑटोने जर तुम्ही गेले तर ऑटोवाला 70 रुपये, 80 रुपये, 100 रुपये, 200 रुपये अशा प्रकारे तुमच्यापासून लुबाडणार आहे, ऐटणार आहे. तर एक तर मग तुम्ही सिटी बसनं जाऊ शकता. सिटी बस 10 रुपये तिकीट आहे, पण सिटी बसचा टाईम माहीत नाही आपल्याला, कारण की आपण तिथं रहिवासी नाही आहे. एका घंट्याने राहते, अर्ध्या घंट्याने राहते, हे माहीत नाही आपल्याला. तर पैदल गेले ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे आणि त्या रोडानं ट्रॅफिक जास्त राहते. काम त्या ठिकाणी चालू आहे महानगरपालिकेचं, ठीक आहे. तर काम त्या ठिकाणी चालू आहे, त्यामुळे ट्रॅफिक भरपूर राहते. त्यामुळे पैदल गेलेलं तुमच्यासाठी सर्वात बेस्ट आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे जायचं आणि तिथं तुम्ही पोलीस मुख्यालय मरोळपाशी गेल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 150 मीटर अंतरावर अजून पैदल आपल्याला चाललं आहे. तिथं राम मंदिर आहे. तिथं जे विद्यार्थी मित्रांनो उघड्यावर आपण त्या ठिकाणी राहू शकता. तिथं म्हणजे आपण त्या ठिकाणी ठरू शकता, राहू शकता, अशी त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली. आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जेवण सुद्धा तुम्हाला एक टाइम भेटणार, 2 टाइम तुम्हाला जेवण सुद्धा त्या ठिकाणी भेटणार आहे. अशा प्रकारे आणि आज सीपी मुंबई मरोळचं ग्राउंड कशा प्रकारे झालं पोलीस भरती. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो ज्या काही बॅच आहे. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो असे भरपूर विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, त्यांनी ज्या चुका केल्या, तर भरपूर विद्यार्थी दुपारी 2 वाजता आले होते, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं. एक लक्षात ठेवा, तर आपल्याला या चुका करायची नाही. जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे. दुपारी 2 वाजताच्या नंतर गेले तर डायरेक्ट घरी पाठवल्या जाते. एक लक्षात ठेवा, प्रवेश दिला जात नाही, एक लक्षात ठेवा. तर जो काही आपला टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला जायचं. अर्धा एक घंटा अगोदर जरी आपण अगोदर गेलो ते सुद्धा त्या ठिकाणी बेस्ट राहणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आता ग्राउंडच्या अंदर आपल्याला किती वाजता जायचं, जे पण सकाळची बॅच असेल, जसं सकाळी 5 वाजता, जसं सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, सकाळी 8 वाजताची बॅच आहे. तर आपल्याला 8 वाजताच्या अंदर त्या ठिकाणी जायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. जे काही सकाळी 5 वाजताची, 6 वाजताची, 8 वाजताची बॅच आहे आणि आपण त्या ठिकाणी सकाळी जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जा आणि आपलं जे ग्राउंड चालू होणार आहे जवळपास त्या ठिकाणी 6 ते 8 वाजताच्या दरम्यान आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे. आपण रांगेमध्ये गेलो तर आपलं जे ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे जवळपास त्या ठिकाणी धरून चला 10 ते 2 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग होत आहे. आणि त्याचबरोबर जे दुपारी 2 वाजता त्या ठिकाणी रिपोर्टिंग आहे, 2 वाजता जर तुम्ही ग्राउंडच्या अंदर गेले तर आपलं जे ग्राउंड होत आहे 4 वाजता त्या ठिकाणी, 4 वाजता किंवा 5 वाजता त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर होत आहे. अशा प्रकारे आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, तर पहा आपल्याला चूक कोणती नाही करायची. ग्राउंडच्या अंदर जायच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो हलकंसं तुम्ही जेवून घ्या किंवा फळ फ्रूट त्या ठिकाणी खाऊन घ्या, कारण की शरीरामध्ये एनर्जी पाहिजे, कारण की सर्व आपल्याला ताकदची इव्हेंट मारायचे. 100 मीटर 1600 मीटर रनिंग, गोळाफेक हे सर्व ताकदची इव्हेंट आहे. तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो
आपल्याला फळ फ्रूट त्या ठिकाणी खाऊन जायचं एक लक्षात ठेवा। तर फळ फ्रूट तुम्ही ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी नेऊ शकता एक लक्षात ठेवा। आणि सर्वात अगोदर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सर्वात अगोदर त्या ठिकाणी आपल्याला बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावता आणि बॅगा ठेवल्यानंतर आपल्याला जे डॉक्युमेंट फक्त दोनच ठेवायचे, ओरिजिनल आधार कार्ड आणि ओरिजिनल हॉल तिकीट आणि 2 पासपोर्ट फोटो आपल्याला सोबत त्या ठिकाणी ठेवायचे। आणि हे सर्व डॉक्युमेंट जे फक्त एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागते, बाकी कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही एक लक्षात ठेवा। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला रॅकीमध्ये त्या बॅगा ठेवायला लावता आणि त्यानंतर आपला जो डिटेल इंचार्ज आहे तो समोर आपल्याला त्या ठिकाणी नेत आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी टेबल नंबरचा आहे, रूम आहे त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आपल्याला जो काही आपला टेबल नंबरवर रोल नंबर आहे तर त्या टेबल नंबरच्या रोल नंबर पाशी आपल्याला रांगेमध्ये लागायचं आहे। आणि तिथंच जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना टेबल नंबर पाशी आपला एक फोटो द्यावा लागते, पासपोर्ट फोटो, त्याचबरोबर आपली सिग्नेचर आणि त्याचबरोबर आपला आधार कार्ड त्यांना दाखवावं लागतं। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एक फॉर्म आपल्यापासून त्या ठिकाणी लिहून घेतला जातं, प्रतिज्ञापत्र आहे, त्यामध्ये आपलं पूर्ण नाव झालं, त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर झालं, त्याचबरोबर आपलं सिग्नेचर झालं, तारीख झालं, हे काही सर्व आपण टाकल्यानंतर तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म त्यांच्याजवळ सबमिट करायला लागते। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन आपल्याला उंचीपाशी त्या ठिकाणी नेला जाते, तर उंची त्या ठिकाणी घेतलं जात आहे, उंची छाती त्या ठिकाणी घेतलं जातं आणि डिजिटल पद्धतीने त्या ठिकाणी उंची छाती घेतलं जातं आणि त्या ठिकाणी आपल्याला डिजिटल मशीनमध्ये दाखवलं जात आहे उंची किती आहे, छाती किती आहे, वजन किती आहे। आणि हे काही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आणखी समोर त्या ठिकाणी पाठवलं जात आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो एका मंडपामध्ये मुलांना बसून ठेवलं जाते आणि त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला त्या ठिकाणी चिपा लावायच्या आणि चिपा जे विद्यार्थी मित्रांनो जे आहे तर ते आपल्याला बरोबर लावायचे, कारण की धावताना ते निसटू सुद्धा शकते, तर पक्कड आपल्याला त्या ठिकाणी चिपा लावायच्या। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन एका हॉलमध्ये त्या ठिकाणी पाठवलं जात आहे आणि त्या हॉलमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपलं बायोमेट्रिक्सची प्रोसेस होता, म्हणजे थंब वगैरे घेतला जातं, आपलं फोटो वगैरे घेतला जात आहे आणि दोन्ही पायाच्या जे चिपा आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी स्कॅन केल्या जात आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपलं त्या ठिकाणी जे बायोमेट्रिक्स होत आहे हॉलच्या अंदर। आणि बायोमेट्रिक झाल्यानंतर आणखीन आपल्याला एका मंडपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाठवलं जात आहे आणि त्या मंडपामध्ये आपला जो डिटेल इंचार्ज आहे तर तो जे विद्यार्थी मित्रांनो 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी नेत आहे। आणि स्टार्टिंगला त्या ठिकाणी पहिला जो इव्हेंट होत आहे तर 100 मीटर त्या ठिकाणी इव्हेंट आहे, 100 मीटर त्या ठिकाणी पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेतला जात आहे। आणि 100 मीटरमध्ये जे सिस्टीम आहे तर 3-3 विद्यार्थी 100 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडले जात आहे। आणि 100 मीटरमध्ये मुलांना त्या ठिकाणी कमी मार्क्स पडत आहे। आणि 100 मीटरची जी सिस्टीम आहे तर अशा प्रकारे त्या ठिकाणी 100 मीटर आहे आणि स्टार्टिंगला त्या ठिकाणी सेन्सरने, एकदम एंडिंगला त्या ठिकाणी सेन्सर आहे आणि ते सुद्धा खाली सुद्धा। आणि या ठिकाणी जे इथून या ठिकाणी स्टार्टिंग पॉईंट या ठिकाणी 100 मीटरचा होत आहे, तर 100 मीटरला कसं आहे शिट्टी त्या ठिकाणी वाजवल्या जातात, अशी शिट्टी वाजवली तसं जे विद्यार्थी मित्रांनो आपला टायमिंग त्या ठिकाणी 100 मीटरचा काउंटिंग होत आहे। आणि या ठिकाणी एंडिंग आहे, अशा प्रकारे 100 मीटर आहे, 100 मीटरला 3-3 विद्यार्थी सोडत आहे। 100 मीटर रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे। 1600 मीटर रनिंगला त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 50-50, 100-100 विद्यार्थी एका टाइमला त्या ठिकाणी सोडत आहे एका बॅचमध्ये। आणि आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणती चूक नाही करायची, जो काही आपला ट्रॅक आहे 400 मीटरचा त्याच्या बाहेरून नाही धावत आहे, त्याच्या अंतरून तुम्ही धावा, जेवढे तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावता तेवढं अंतर कमी येणार आहे, तेवढे जास्त मार्क भेटणार आहे, जेवढे तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे। अशा प्रकारे प्रक्रिया। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो गोळाफेकचा प्रक्रिया होत आहे, 3 इव्हेंट त्या ठिकाणी 3 चान्स आपल्याला त्या ठिकाणी दिले जात आहे। गोळाफेक झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपले सर्व मार्क्स त्या ठिकाणी दिले जात आहे, सिग्नेचर वगैरे केलं जात आहे, त्यानंतर आपल्या गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जातं। अशा प्रकारे ग्राउंड झाली होती। संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय